सुप्रसिद्ध लेखक कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांचं बंगळुरू या ठिकाणी निधन झालंय। वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। एस.एल. भैरप्पा यांना हृदयरोगाचा त्रास होता। 6 महिन्यांपूर्वी ते सकाळी फिरायला गेले होते आणि जागीच ते कोसळले। त्यानंतर त्यांना उपचारासाठी बंगळुरू येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र आज एस.एल. भैरप्पा यांची प्राणज्योत मालवली आहे। भैरप्पा यांनी कन्नडमध्ये 26 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मृगा वर्तक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मृगा, खरं तर साहित्य क्षेत्रामध्ये खळबळ माजवणारी आणि अतिशय दुःखद अशी बातमी आहे। सुप्रसिद्ध लेखक कादंबरीकार एस.एल. भैरप्पा या जगात नाही आहेत। हो, खरंच प्राची, खरं तर खूप क्लेशदायक बातमी आहे ही। त्यांचं वय 94 वर्षाचं होतं आणि ते मॉर्निंग वॉकला गेले असताना कोलॅप्स झाले। त्यांच्यावर 3 महिने खरं तर उपचार सुरू होते हार्ट अटॅकचे आणि दुपारी त्यांच्यावर जयदेव मेमोरियल मध्ये ठेवलं होतं। बंगळुरू मधलं हे हॉस्पिटल आहे। त्यांनी कन्नड भाषेमध्ये बऱ्याच 25 कादंबऱ्या लिहिल्या आहेत खरं तर, पण त्या 25 पेक्षाही जास्त भाषेत भाषांतरित झाल्या आहेत। हे खरं तर भारतीय साहित्याचं महत्त्वाचं मानलं जातं। पद्मश्री मिळालाय त्यांना, पद्मभूषणने सन्मानित केलंय, सरस्वती सन्मान मिळालाय, साहित्य अकादमीचा सुद्धा मिळालेला आहे। तत्वज्ञानाचे अभ्यासक होते, मात्र त्यांनी विविध विषयांवर लिहिलेलं आहे। खरंच खूप दुःखदायक बातमी आहे। नक्कीच धन्यवाद मृगा, तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल। आपण पाहतोय अतिशय दुःखद बातमी आहे। सुप्रसिद्ध लेखक कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांचं बंगळुरू या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि आमच्या प्रतिनिधी मृगा यांनी सांगितल्याप्रमाणे ते सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले होते आणि 6 महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती। ते अचानक कोसळले आणि त्यानंतर त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं। 6 महिने ते रुग्णालयामध्ये ॲडमिट होते। अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।